प्रश्न क्रमांक 5, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा. गोड आहे, गोडचा विरुद्धार्थी शब्द कडू आहे, खूपच इझी आहे. आणि बाकीचे जे शब्द दिलेले आहेत चविष्ट, मधुर, रुचकर, हे त्याला काय आहेत, समानार्थी शब्द आहे. चला पुढचा बघू आपण. नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण एमसीक्यू सिरीज बघत आहोत टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार, आणि याच्यातले सगळे सब्जेक्ट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. जीके, रिझनिंग, मॅथ रिझनिंग, त्यानंतर मराठी. तर याचा नक्की फायदा घ्या, कारण की टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार परीक्षा होणार आहेत. तर या प्रश्नांची सिरीज, हे जे ऑलरेडी प्रिव्हियस इयर काही परीक्षांमध्ये आलेले प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नांच्या अनुषंगानं अवतीभोवती आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलवर डेली अपडेट असतात, त्या अपडेट सुद्धा तुम्ही फॉलो करा. चला तर मग कुठलाही वेळ न घालवता आपण आता सुरुवात करू. बघा, पहिला प्रश्न, खालील शब्दाचा विग्रह करायचा आहे. तर चहा पाणी हा शब्द दिलेला आहे. तर चहा पाण्याचा शब्दाचा विग्रह काय होतो? आता इथं चहा पाणी आणि फराळाचे इतर पदार्थ असा त्याचा अर्थ होतो. आता तुम्ही जर बघितलं चहा पाणी, तर चहा पाणी इथे फक्त चहा आणि पाणी एवढंच अपेक्षित नाही आहे, तर चहा पाणी किंवा इतर फराळ पदार्थ असं त्याचं अपेक्षित आहे. कधी कधी आपण म्हणतो ना, काही चहा पाणी वगैरे मिळते का वगैरे, अशा पद्धतीचा तो प्रकार आहे. तर हा चहा पाणी जो शब्द आहे, हा चहा पाणी खरं पाहिलं तर समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. कशाचे उदाहरण आहे? समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. तर म्हणून अशा सामासिक शब्दाचा आपण जेव्हा विग्रह करताना फक्त दोनच पदार्थ येत नाही, तर त्याच्यासोबत इतर पदार्थ सुद्धा इन्क्लूड असतात, असं त्याचा अर्थ होतो. चला पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक 2, खालील दिलेल्या शब्दाचा अनेक वचनी शब्द सांगा. वाडा, वाड्याचं काय होईल? वाडे. ठीक आहे ना. आता बस एवढंच याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही, पण आपण असं करू शकतो, जेव्हा वाडा म्हणजे आकारांत जेव्हा हे शब्द असतात ना, तर त्याचं अनेक वचन होताना एकारांत मध्ये ते होत असतात. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 3, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता देव दिलेला आहे. आता शब्दातून आपण समानार्थी ओळखायचा आहे. तर एलिमिनेशन टेक्निक आपल्याला समजा माहितच नसलं काही, तर एलिमिनेशन टेक्निक पण युज करतो. जसं की देवाला आपण भगवंत म्हणतो, हा ऑप्शन भेटून जातो. मग बाकीचे शब्द ज्याला विरुद्धार्थी शब्द म्हणून कन्सिडर करा, राक्षस, असुर, दैत्य. ठीक आहे. तर देवाला विरुद्ध शब्द कुठले आहेत ते शब्द तुम्हाला भेटून जाते. यासोबतच देवासाठी अजून कुठले समानार्थी शब्द पाहायला भेटतात आपल्याला, जसं की भगवंत आहे, ईश्वर आहे, अमर आहे, सूर आहे, ईश आहे, परमेश्वर आहे. आता सूर याच्यातले पहिला उकारावाला सूर म्हणजे देव, आणि दुसऱ्या उकारला म्हणजे उकार असेल तर तो सूर म्हणजे तो गायनाचा सूर. तर असं शब्द आहेत, ते तुम्ही लक्षात राहू द्या. चला प्रश्न क्रमांक 4 बघा. राजू उद्या गावी जाईल. कुठला काळ आहे हा? तर भविष्य काळ आहे. उद्या जाईल तो, आहे ना. म्हणजे आता आणि मागची क्रिया नाही, तर उद्याची क्रिया आहे. उद्या जाईल म्हणजे भविष्य काळ राहील. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 5, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा. गोड आहे, गोडचा विरुद्धार्थी शब्द कडू आहे, खूपच इझी आहे. आणि बाकीचे जे शब्द दिलेले आहेत चविष्ट, मधुर, रुचकर, हे त्याला काय आहेत? समानार्थी शब्द आहे. चला पुढचा बघू आपण. भीमाने बकासुरास मारले. या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा. भीमाने बकासुरास मारले. आता बघा, हा आपल्याला भावे प्रयोग दिसतो, आणि आपल्याला माहित आहे, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे ते. भावे प्रयोग म्हणजे काय? भावे प्रयोगामध्ये आपल्याला कर्ता आणि कर्म दोन्ही याला प्रत्यय लागलेले असतात, म्हणजे तोच कसा असतो? भावे प्रयोग. म्हणजे इथं कर्ता भीमाने आणि बकासुरास कर्म दोन्ही याला प्रत्यय लागले, म्हणजे हा प्रयोग कुठला आहे? भावे प्रयोग आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7 बघा. खालील वाक्याचा विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. केवढी उंच आहे टेकडी ही? हे उद्गारार्थी वाक्य आपल्याला त्याचं विधानार्थी करायचं आहे. तर ही टेकडी फार उंच आहे. सरळ सरळ आहे. आता तुम्हाला एलिमिनेशन टेक्निकनं सुद्धा जाता येते. जसं की 2 नंबरचं बघा, इथं प्रश्नचिन्ह आहे. त्यानंतर चौथ्या प्रश्न ऑप्शन मध्ये सुद्धा प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे 2 ऑप्शन तर येणारच नाही. केवढी उंच टेकडी ही असं वाक्य येणारच नाही. तर आला कोणता? 3. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 8, समानार्थी शब्द सांगायचा. कशाचा? चंद्र. चंद्राचा समानार्थी शब्द आहे शशी. बाकीचे जे शब्द आहेत, वरुण या शब्दाचा अर्थ काय? पाऊस आहे. त्यानंतर त्याला आपण वर्षा पण म्हणू शकतो. आदित्य आणि भास्कर हे कोणाचे समानार्थी शब्द आहे? हे सूर्याचे शब्द आहेत. सूर्याला अजून आपण काय म्हणतो? अजून वेगळ्या शब्दामध्ये सूर्य, त्यानंतर मित्र, रवी, प्रभाकर, सविता, दिनकर. ठीक आहे ना. असे शब्द सूर्याशी संबंधित आहेत. तर चंद्राला अजून कुठले शब्द आहेत याच्याशिवाय? शशी आहे, सुधाकर आहे, साम आहे, इंदू आहे, हेमंत आहे. तर असे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत सगळे. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 9, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणत असतो? विशेषण.
आता याच्यामध्ये एक बाकी शब्द आहे त्याचा पण आपण थोडीशी व्याख्या बघून घेऊ. नाम, नाम म्हणजे काय? एखाद्या वस्तू किंवा घटकाला दिलेले नाम ज्याच्यावरून त्याची ओळख ठरत असते त्याला आपण नाम म्हणतो. सर्वनाम म्हणजे काय? की नामाच्या ऐवजी वापरले गेलेला शब्द म्हणजे सर्वनाम. त्यानंतर क्रियाविशेषण, क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. ठीक आहे. आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय? विशेषण. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 10. खालील वाक्याचा विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. शाळा सुटल्यानंतर थेट घरी जा. आता आपल्याला विधानार्थी वाक्य करायचं आहे. थेट घरी जा हे कसं? इथे दिलेलं आहे आज्ञार्थी वाक्य. तर बघा, शाळा सुटल्यानंतर थेट घरी जावे हे झालं विधानार्थी, विधान आहे हे केलेलं. ठीक आहे. बाकीचे ऑप्शन बघितले तर इथं प्रश्नचिन्ह दिसतंय म्हणजे हा येणार नाही. इथं पण प्रश्नचिन्ह दिसतोय, हा पण येणार नाही. शाळा सुटल्यानंतर थेट घरी जाऊ नये हे नकारार्थी वाक्य आहे. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 11. 1938 साली मुंबई येथे भरलेल्या साहित्य संमेलनात व्युत्पत्ती कोशाची जबाबदारी यांच्यावर सोपवण्यात आली होती. तर असे प्रश्न काही असतात, काही प्रश्न जनरली आपल्याला वाचायला मिळत नाही किंवा पुस्तकात भेटत नाही. तर अशा प्रश्नाला तुम्हाला उत्तर टिक करून यायचं आहे, भलेही तुम्हाला माहित असो किंवा नसो, कारण की निगेटिव्ह नाही आहे म्हणून. निगेटिव्ह असली तर आपण तसं करायचं नाही. तर असा प्रश्न बऱ्याच जणांना जमणार नाही, कशा यॉर्कर प्रश्न असतात. माहित असला तर वेल अँड गुड, तरी एखादं संदर्भ पुस्तक तुम्ही वापरा, त्याच्यामध्ये ते माहिती तुम्हाला सापडून जाईल. तर 1938 साली मुंबई येथे भरलेल्या व्युत्पत्ती कोशाची जबाबदारी कोणी सांभाळली होती? कृपा कुलकर्णी. तर हे जे अधिवेशन झालं होतं हे कुठं झालं होतं? तर मुंबई इथे झालं होतं. दिलेलंच आहे. आणि जे अध्यक्ष होते ते विदा सावरकर होते, विनायक दामोदर सावरकर. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 12. कर्मणी प्रयोगाचे योग्य उदाहरण आपल्याला ओळखायचे आहेत. हे उदाहरण दिलेले याच्यापैकी कर्मणी प्रयोग कोणता आहे? तर कर्मणी प्रयोग आपण बघू. प्रश्न क्रमांक 3 म्हणजे त्याने पेरू खाल्ला हा एक कर्मणी प्रयोग आहे. आता कर्मणी प्रयोग कसं ओळखायचा? की कर्मणी प्रयोगात नेहमी कर्ता, जो कर्ता असतो त्याला प्रत्यय लागलेला असतो. ठीक आहे ना. आणि कर्तरी प्रयोगात काय असते? ज्या कर्माला प्रत्यय लागलेला असतो. ठीक आहे ना. तर याच्यामध्ये आपल्याला त्याने पेरू खाल्ला, त्याने हा प्रत्यय तिथे लागलेला आहे. चला प्रश्न क्रमांक 13 बघा. खाली दिलेल्या शब्दाचा समास ओळखायचा. चातुर्मास, आता हे समास आपल्याला लगेच ओळखता येतात. जसं की द्विगु समास आहे. चातुर्मास 4 मासांचा समूह, एक संख्या विशेषण असते सुरुवातीला आणि नंतर समूहवाचक. चातुर्मास 4 महिन्यांचा समूह. चला पुढचं वाक्य बघा. खालील वाक्य प्रकार ओळखा. मी उत्तीर्ण झालो कारण मी खूप अभ्यास केला. वाक्य प्रकार ओळखा. मी उत्तीर्ण झालो कारण हा शब्द इथे आलेला आहे. कारण लागला, मग कारण म्हणजे काय? 2 वाक्य आहेत, एका यांनी जोडलेले आहेत, मग ते मिश्र वाक्य आहे. ठीक आहे. आणि आपण ऑलरेडी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण ह्या गोष्टी डिस्कस करत आहे. जसे की वाक्याचे 3 प्रकार असतात. एक केवल वाक्य, एक संयुक्त वाक्य आणि एक मिश्र वाक्य. केवल वाक्य म्हणजे काय? एक साधं सरळ त्याच्यामध्ये वाक्य असतं. त्यानंतर संयुक्त वाक्य म्हणजे काय? की 2 वाक्य एका उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात. आणि मिश्र वाक्य म्हणजे काय? एक प्रधान वाक्य असतं आणि एक गौण वाक्य असतं. आणि त्याच्यामध्ये जे गौण वाक्य असतं ते कोणत्या शब्दांनी जोडलेलं असतं? कारण, म्हणून, जर, तर, की, म्हणजे, यास्तव, कारण की वगैरे वगैरे अशा शब्दांनी ते जोडलेले असतात. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 14. खालील शब्दांचा लिंग ओळखायचा. आता मुले दिलेले आहे, तर मुले काय आहे? ऑलरेडी पुल्लिंग आहे. पुल्लिंगीचं मग आपल्याला काय स्त्रीलिंगीमध्ये काय होईल? मुली. ठीक आहे. तर असं लिंग आपण ओळखू शकतो. चला. आणि मुलं, मुलं म्हणजे हा तिसरा जर ऑप्शन बघितला तर हा नपुंसक लिंग येतो. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 16 बघा. खालील वाक्यांचे क्रियापद ओळखायचे. मी रोज एखादे पुस्तक वाचतो म्हणजे बघा हे क्रियापद सरळ सरळ आपल्याला इथं भेटतं. आता हे जर क्रियापद आपण कशाला म्हणतो? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. आता इथे जर वाचतो हा शब्द काढून टाकला तर ते वाक्य बघा काय होतं? मी रोज एखादे पुस्तक. वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का? नाही. म्हणून असा शब्द वाक्यामधला जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला आपण काय म्हणत असतो? क्रियापद. इथे काय आहे? वाचतो हे क्रियापद आहे. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 17. खालील दिलेल्या शब्दाचं एकवचन करा. पाने हा अनेकवचनी शब्द आहे. तर अनेकवचनी शब्द आहे दिलेला पाने, त्याचं एकवचन काय होईल? पानं. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18 बघा. खालील शब्दाचे योग्य अनेकवचनी रूप ओळखा. कुत्रा आहे. कुत्राचं अनेकवचनी ओळखायचं आपल्याला. त्याचं लिंग बदल नाही करायचं म्हणून कुत्राचं कुत्री नका करू, कारण की आपल्या सहज तोंडामध्ये ते शब्द बसलाय कुत्रा, कुत्री. तर अनेक वचनी करायचं, तर कुत्राचं काय होईल? कुत्रे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 19. कर्मणी प्रयोगात कर्म काय असते?
कर्मणी प्रयोगात मी आधीच सांगितलं तुम्हाला आधीच्या प्रश्नात, कर्मणी प्रयोगात कर्म हे नेहमी प्रथमात असते आणि कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी कसा असतो, प्रथमात असतो. तो चला पुढचा बघा 21. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा. आता प्रकाश आहे, तर प्रकाशाचं काय होईल, उजेड. तर बाकीचे शब्द हे अंधाराशी संबंधित आहे. तिमीर म्हणजे काय, अंधार होतो. त्यानंतर क्षितिज म्हणजे अंधार होतो. त्यानंतर तम, तम या शब्दाचा सुद्धा अर्थ काय होतो, फिकीर, परवा, तमा नाही मला कुणाची, असं वगैरे म्हणतो आपण कधी कधी. चला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 21. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. जहाल. आता हे आपल्याला माहित आहे, जहालचा विरुद्धार्थी मवाळ होईल. तर सरळ सरळ इथे दिलंय, हे इतिहासात आपण शिकलेलो आहे, जहाल म्हणजे काय, मवाळ म्हणजे काय. तर बाकीचे हे 3 शब्द, कडक, ज्वलंत, तापट, हे सगळे जहालचे समानार्थी शब्द आहेत. चला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 22. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. वर, खाली. पण खाली शब्द असा ऑप्शन आहे का याच्यामध्ये, ऑप्शन मध्ये नाही. तर वरचं विरुद्धार्थी काय होईल, वधू. तर ऑप्शन नुसार तुम्हाला ते गोष्ट सिलेक्ट करावी लागेल. चला पुढचा प्रश्न 23. कणा ही कविता कोणी लिहिली. कणा ही कविता कुसुमाग्रज यांनी लिहिली. आता कुसुमाग्रज म्हणजे कोण, त्यानंतर खालचा जो शब्द आहे केशवसूत, ते म्हणजे कोण, केशव कुमार म्हणजे कोण, गोविंदाग्रज म्हणजे कोण, हे सगळं तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे, कारण की ते परीक्षेत विचारलेले आहेत. तर बघून घेऊ आपण ते. कुसुमाग्रज म्हणजे कोण, तर वि.वा. शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज. आता जर कणा ही कविता म्हणजे यांची जर आली आहे, तर त्यांची इतर कविता पण तुम्ही माहिती करून घेणं आवश्यक आहे. तर त्या कोणत्या कविता ते तुम्ही बघून घेसाल. त्यानंतर गोविंदाग्रज, गोविंदाग्रज म्हणजे कोण असते, राम गणेश गडकरी. केशवसूत म्हणजे कोण, कृष्णाजी केशव दामले. आणि केशव कुमार म्हणजे कोण, प्र.के. अत्रे. चल असे शब्द त्यांचे किंवा टोपण नाव आहेत, ते तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. चला पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 24. मराठी विश्वकोश मंडळाच्या 9 वर्ष अध्यक्षा कोण होत्या. डॉक्टर विजया वाड, असं त्याचं उत्तर आहे. आणि मराठी विश्वकोश मंडळ हे कुठे आहे, मुंबईला. चला पुढचा प्रश्न, प्रश्न 25. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. प्रसरण, प्रसरणचं काय होईल, आकुंचन. ठीक आहे, अगदी सोपा होता. चला पुढचा प्रश्न 26. योग्य विरामचिन्हे वापरून खालील पर्याय निवडायचा आहे. चिंटू ओरडला, मी येत नाही जा. आता बघा, चिंटू ओरडला, आपण जे उत्तर आहे ते डायरेक्ट बघू. चिंटू ओरडला, मग येईल कॉमा, मी येत नाही जा, मग 2 इन्व्हर्टेड कॉमा येतील त्याला. ठीक आहे, मी येत नाही जा आणि उद्गारवाचक चिन्ह आणि 2 इन्व्हर्टेड कॉमा. तर कम्प्लीट. इन्व्हर्टेड चिन्ह म्हणजे काय, ज्यालाच आपण अवतरण चिन्ह असंही म्हणतो मराठीत. चला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 27. प्राक्तनाचे संदर्भ हा यांचा कविता संग्रह आहे. द. भा. धामणकर. आता असे प्रश्न काही मित्रांनो तुम्हाला एखादं प्रॉपर मराठीचं पुस्तक वाचावं लागेल आणि त्याच्यामध्ये असे संदर्भ शोधावे लागतील. चला पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 28. योग्य विरामचिन्हे वापरायचे. अय्या, तुम्ही कधी आलात. आता अय्या हे एक प्रकारे उद्गार काढत आहे, इथे उद्गारवाचक चिन्ह येईल. अय्या तुम्ही कधी आलात, तुम्ही कधी आलात म्हणजे प्रश्न आहे, मग हे वाक्य त्याचं उत्तर बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघा 29. खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखायचे आहेत. मीना भाजीपाला आणायला गेली. भाजीपाला हा शब्द कोणता आहे, समाहार द्वंद्व समास, जो पहिल्या प्रश्नात आपण बघितला होता, चहा पाण्यासारखा. तर भाजीपाला म्हणजे इथं फक्त भाजी आणि पाला एवढं अपेक्षित आहे का, तर भाजीपाला आणि इतर काही वस्तू असं तिथं अपेक्षित आहे. तर हा कोणता समास आहे, समाहार द्वंद्व समास. चला पुढचा प्रश्न बघा 30. ठळक अक्षरात लिहिलेल्या शब्दाचा समास ओळखा. तर समास सप्ताह इथे दिलेला आहे, हा शब्द, या सप्ताहाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. सप्ताह म्हणजे आपण ऑलरेडी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा झालेला आहे. तर सप्ताह म्हणजे काय, द्विगु समास. द्विगु समास म्हणजे काय, एक संख्या विशेषण आणि नंतरचा शब्द समूह, समूहवाचक शब्द. काय म्हणून इथं काय झालंय, सप्ताह 7 दिवसांचा समूह. चला पुढचा प्रश्न बघा 31. खालील वाक्यात एक काळ ओळखायचा. मी पुस्तक वाचले होते. वाचले होते म्हणजे ही क्रिया आधी घडून गेलेली आहे भूतकाळात कधीतरी, म्हणून ही क्रिया घडून घेतली आहे, म्हणून याला आपण काय म्हणू, पूर्ण भूतकाळ. चला पुढचा प्रश्न 32. क्रियापदाला काय असा प्रश्न विचारला येणारे उत्तम उत्तर म्हणजे काय असते. तर क्रियापदाला आपण जेव्हा आपण काय प्रश्न विचारतो तर काय भेटते आपल्याला, त्याचं कर्म भेटते. ठीक आहे ना, तर असं आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33. ठळक अक्षरातील शब्दाचे लिंग ओळखा. तर इथं पेरू हा शब्द अपेक्षित आहे, तर पेरू या शब्दाचं लिंग काय राहणार आहे, पुल्लिंगी. चला पुढचा प्रश्न बघा. ज्या क्रियापदांना अर्थपूर्ण होण्यास कर्माची गरज असते असं म्हटलंय, तर त्यांना
कोणते क्रियापद म्हणतात. आता ज्याला कर्माची गरज असते त्याला सकर्मक असं म्हणतो आणि ज्याला कर्माची गरज नसते त्याला आपण काय म्हणत असतो, अकर्मक. आपलं उत्तर काय राहील, ऑप्शन नंबर 1. चला प्रश्न क्रमांक 35. गटातनं बसणारा शब्द ओळखा. कनक, सुवर्ण, कांस्य, कांचन. तर कांस्य हे उत्तर राहील. आता कनक, सुवर्ण आणि कांचन हे सोन्याचे समानार्थी शब्द आहेत. कांस्य म्हणजे काय असते, तर चांदी. तर आपलं उत्तर काय राहील, कांस्य. चला पुढचा प्रश्न क्रमांक 36. खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. पक्षी, पक्षी दिला, याचा समानार्थी शब्द बघायचा आपल्याला. तर चतुष्पाद, पशु, खग, प्राणी. तर आपलं खग हे उत्तर राहील. बाकीचे चतुष्पाद, पशु, प्राणी हे पशु म्हणजे प्राण्याचे समानार्थी शब्द आहेत. तर पक्षाला अजून आपण दुसऱ्या याच्यामध्ये काय म्हणतो, पक्षी म्हणजे काय, खग, विहंग, द्विज, शांकुत, अंडज. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू. खालील शब्दाचा लिंग बदला. कोकिळ, कोकिळाचा लिंग बदलल्यानंतर काय होईल, कोकिळा. चला पुढचा प्रश्न बघा. किस्से शास्त्रज्ञाचे या पुस्तकाचे लेखक कोण? तर डॉक्टर सुनील विभूते याचे लेखक आहेत. तर असे प्रश्न तुम्हाला एखाद्या प्रॉपर चालू घडामोडीमधून किंवा एखाद्या चांगल्या पुस्तकातून म्हणजे मराठीच्या पुस्तकातून बघा, तिथे असे गोष्टी लिहून दिलेल्या असतील. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 39. अज्ञात झऱ्यावर हा कोणाचा कथासंग्रह आहे? तर अज्ञात झऱ्यावर अरुणा ढेरे यांचा कथासंग्रह आहे. ठीक आहे. तर अरुणा ढेरे हे त्याचं उत्तर सापडेल. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्यांचा काळ बदला. समीर शाळेत जात होता. साधा वर्तमान काळ आपल्याला हा करायचा आहे. समीर शाळेत जात होता. तर काय होईल, समीर शाळेत जातो आहे ना, रेग्युलर क्रिया आपल्याला दाखवा लागेल. तो रेग्युलर जातो शाळेत, तो साधा वर्तमान काळ. चला पुढचा प्रश्न 41. चूक सुधारण वाक्य पुन्हा लिहायचं आहे. माझा गणवेश, गणवेश असते का कधी, तर गणवेश असतो, पण मग तो गणवेश असा या शब्दामध्ये असतो. ठीक आहे ना. माझा गणवेश मला आवडतो. तर आपलं उत्तर काय राहील, 3. चला पुढचा प्रश्न बघू आपण. 42. खालील शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. मुलगा, मुलगाचं काय होईल, मुलगी. चला पुढचा शब्द आपण बघू. खालील वाक्याचा काळ ओळखा. मी गावी जात आहे. चालू क्रिया आहे, क्रिया पूर्ण झालेली नाही, मग काय येईल, चालू वर्तमान काळ. चला पुढचा प्रश्न 44. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आस्तिकचं काय होईल, नास्तिक. सगळ्यांचा आवडता शब्द. चला पुढचा प्रश्न. मी पेढा खाल्ला या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. पेढा खाल्ला, पेढा खाल्ला, मग आपल्याला काय होईल, कर्मणी प्रयोग. याच्यात आपल्याला पेढा हे कर्म दिसते आणि मी जो आहे हा कर्ता आहे. तर कर्मणी प्रयोगात नेहमी जो कर्म असते ते कसं असते, प्रथमात असते. ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघू. बघा पुढचा प्रश्न हा पॅरेग्राफ आहे आणि पॅरेग्राफ आपल्याला इझी असतात कारण तिथेच आपल्याला ते वाचायचे आहेत आणि त्याच्यावर आपल्याला त्याची उत्तरं शोधायची आहेत. ठीक आहे. हे प्रश्न तुम्ही करून घ्या कारण वैयक्तिक आहेत. तर असेच आपण सगळे व्हिडिओ बघत आहोत. आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसाल तर आधी बघून घ्या. सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेले आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच MCQ सोबत. धन्यवाद.